आणि आता सुरुवात करूया आजच्या झिरो आवरला। डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वसामान्यांच्या कानावर एक शब्द प्रयोग वारंवार येऊन आदळायला सुरुवात झाली। हा शब्द म्हणजे टॅरिफ। मेक अमेरिका ग्रेट अगेन असा नारा देत सत्तेवर आलेल्या ट्रम्प यांनी जगातली मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जवळपास सर्व देशांना भंडावून टाकायला सुरुवात केली। आमच्याकडून वस्तू घेताना तुम्ही जेवढा कर घेता तेवढाच कर आम्ही देखील घेणार असा हट्ट त्यांनी सुरू केला। मुळात ही मागणी अतार्किक आणि अर्थशास्त्राच्या नियमामध्ये न बसणारी आहे असं जगभरातील अनेक अर्थतज्ञांनी सांगून देखील ट्रम्प त्यांचा हट्टे मागे घ्यायला काही तयार नव्हते। जगातल्या इतर देशांप्रमाणे भारताला सुद्धा ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅक्सच्या नावाखाली टॅरिफ वाढवण्याचा इशारा दिला। अगोदर 27% टॅरिफ लावलं, त्यानंतर तो मागे घेत निगोसिएशनसाठी मुदत दिली। या काळामध्ये भारताकडून निगोसिएशनचे सर्व प्रयत्न करण्यात आले। ट्रम्प यांनी दिलेली मुदत 31 जुलैला संपली आणि त्यांनी 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली। पण एवढ्यावरच ट्रम्प यांचा विक्षिप्तपणा संपला नाही। या 25% टॅरिफची अंमलबजावणी आजपासून म्हणजे 7 ऑगस्टपासून सुरू होणार होती, मात्र त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 6 ऑगस्टला त्यांनी अतिरिक्त 25% टॅरिफ भारतावर लादला। त्याचं कारण काय तर म्हणे भारत रशियाकडून कच्चं तेल खरेदी करतो आणि तो पैसा रशियाकडून युक्रेन युद्धासाठी वापरला जातो। अशा प्रकारे आधीचा 25% आणि नवा 25% असा एकूण 50% टॅरिफ भारतावर लादला गेला। जगातील कुठल्याही देशावर लादण्यात आलेला हा सर्वाधिक कर ठरलाय। एकीकडे हे सगळं होत असताना दुसरीकडे विरोधकांनी मात्र सरकारच्या परदेश नीतीवर जोरदार टीका करायला सुरुवात केली। ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी हे चांगले मित्र असताना आणि दोन्ही देशांचे व्यापारी संबंधही गेल्या अनेक वर्षांपासून चांगले असताना असं कसं घडलं असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। बरं, 50% टॅरिफ लादून सुद्धा ट्रम्प यांचा विक्षिप्तपणा संपायला तयार नाहीये। आता तर फक्त 8च तास झालेत, पुढे बघा काय काय होतं असं म्हणत त्यांनी विक्षिप्तपणाचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित करणं सुरूच ठेवलेलं आहे। तर ट्रम्प यांचा हा विक्षिप्तपणा भारत का रोखू शकत नाही? 50% टॅरिफमुळे भारतावर नेमके काय परिणाम होऊ शकतात? या आंतरराष्ट्रीय प्रश्नावर सुरू असणारं देशांतर्गत राजकारण योग्य आहे का आणि भारताची यापुढची पावलं काय असू शकतात, यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला बघूया आजचा आपला प्रश्न। पोल सेंटरला हा प्रश्न आपण पहा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या विक्षिप्तपणाचा अंदाज लावण्यात मोदी सरकार कमी पडलं असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत, यापैकी तुम्हाला जो योग्य वाटतो तो पर्याय तुम्ही निवडू शकता। तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कमीत कमी टॅरिफ लादलं जावं यासाठी भारताकडून फेब्रुवारी महिन्यापासून अनेक प्रयत्न करण्यात आले। ट्रम्प टॅरिफचा हा प्रवास कसा घडला याचा आढावा घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला। बघा, 13 फेब्रुवारीपासून ही सगळी घडामोडी सुरू होतात। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची वॉशिंग्टन DC मध्ये भेट झाली। 2030 पर्यंत दोन्ही देशातील व्यापार $500 बिलियन पर्यंत नेऊ असा निर्धार दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे व्यक्त केला। त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च 2025 या काळामध्ये 2030 पर्यंत दोन्ही देशातील व्यापार $500 बिलियनवर नेण्याचा निर्धार आणि त्याच्या अनुषंगाने चर्चा होत राहिल्या। त्यानंतर भारताकडून अमेरिकेला टॅरिफबाबत अनेक ऑफर्स देखील देण्यात आल्या। काय ऑफर होत्या? अमेरिकेतील मोटरसायकल आणि व्हिस्कीवरचा टॅरिफ भारताकडून कमी केला जाईल अशी तयारी आपण दाखवली। एकूण आयातीपैकी 55% मालावरचं टॅरिफ कमी करू अशी तयारी देखील भारताकडून अमेरिकेला दाखवण्यात आली। ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रातली खरेदी आम्ही वाढवू असं देखील भारताने अमेरिकेला सांगितलं। त्यानंतर अमेरिकेकडून भारतावर 27% टॅरिफची घोषणा करण्यात आली 2 एप्रिलला। त्यानंतर 8 एप्रिलला 27% टॅरिफला स्थगिती देण्यात आली आणि वाटाघाटी आपण करूया, याच्यासाठी निगोसिएशन्स करू आणि त्यासाठी आम्ही 90 दिवसांची मुदत देतो आहोत असं ट्रम्प प्रशासनाने म्हटलं। तर ही मुदत संपत होती 31 जुलैला। 31 जुलैपर्यंत वाटाघाटी करता येतील असं आवाहन 8 एप्रिलला अमेरिकेने केलं। त्यानंतर 31 जुलैच्या आधी म्हणजे 30 जुलैला ट्रम्प यांच्याकडून भारतावर 25% टॅरिफ आम्ही लादत आहोत अशी घोषणा करण्यात आली।
आणि 7 ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून याची अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणा सुद्धा 30 जुलैला झाली. त्यानंतर काल म्हणजे 6 ऑगस्टला ट्रम्प यांच्याकडून भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लागू करण्यात आला. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या कारणावरनं या टॅरिफमध्ये वाढ आम्ही करतो आहोत असा इशारा ट्रम्प यांनी दिला आणि अंमलबजावणीची मुदत आणखी 3 आठवड्यांनी वाढवली आणि या 3 आठवड्यांमध्ये 27 ऑगस्टपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे वाटाघाटींसाठी. त्यानंतर मात्र 50% टॅरिफ मधल्या काळात काही घडलं नाही तर लागू करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता कुठल्या देशावर किती टॅरिफ लादलेलं आहे ते आपण बघूया. भारतावर 50% टॅरिफ आहे. ब्राझीलवर सुद्धा भारता इतकंच 50% टॅरिफ लादलेलं आहे. सिरियावर 41%, स्वित्झर्लंड 39%, इराक 35%, कॅनडा 35%. दक्षिण आफ्रिका 30%, चीन 30%, मेक्सिको 25%, बांगलादेश 20% आणि पाकिस्तानवर आतापर्यंत लादण्यात आलेलं सगळ्यात कमी म्हणजे 19% टॅरिफ ट्रम्प यांनी लादलेलं आहे. तर ट्रम्प यांच्या या सगळ्या टॅरिफचा भारतावर नेमका काय परिणाम होतो, टॅरिफ लादलं म्हणजे नेमकं काय केलंय, त्याचे परिणाम काय होणार आहेत ते देखील आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा मीडिया सेंटरला नेमका परिणाम काय होईल. दागिने म्हणजे ज्वेलरी क्षेत्रामध्ये लाखो कारागिरांना रोजगाराचा प्रश्न आहे. यातील अनेक कारागिरांची नोकरी जाण्याची भीती निर्माण होती. तसं झालं तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. तयार कपडे या कपड्यांची निर्यात कमी झाली तर कापूस शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारताकडून मोठ्या प्रमाणावर कापड निर्यात केली जाते. तर कशाला फटका बसू शकतो हे आपण बघितलं. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या तडाख्यातनं कुठले सेक्टर वाचलेले आहेत ते सुद्धा आपण बघूया. बघा मीडिया सेंटरला औषध क्षेत्र म्हणजे फार्मा, ऊर्जा तेल यामध्ये कच्चं तेल, शुद्धीकरण केलेली इंधनं, नैसर्गिक वायू आणि कोळसा यांचा समावेश आहे. अतिमहत्वाचे धातू, इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्याच्यामध्ये फोन, टॅबलेट, टीव्ही इत्यादी गोष्टी येतात. सर्व सेवा क्षेत्र उदाहरणार्थ आयटी, फिनटेक, बँकिंग. तर ट्रम्प यांच्या या निर्णयावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया महत्वाची आहे. पाहूया ते काय म्हणतात. हमारे लिए अपने किसानों का हित सर्वोच्च प्राथमिकता है. भारत अपने किसानों के, पशुपालकों के और मछुआरे भाई बहनों के हितों के साथ कभी भी समझौता नहीं करेगा. और मैं जानता हूं व्यक्तिगत रूप से मुझे बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी, लेकिन मैं इसके लिए तैयार हूं. तर ट्रम्प यांनी लावलेल्या या आयात करावरून उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली आहे. तर भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी सरकारचा बचाव केलाय. पाहूया. ट्रम्प आपल्या देशाची म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा करतायत, खिल्ली उडवतायत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षराने सुद्धा उत्तर देऊ शकत नाही आहोत. त्यांना जाब विचारणं तर सोडाच, पण त्यांना एका अक्षराने काही उत्तर देऊ शकत नाही आहोत. शेवटी आपला देश, आपल्या देशाचं सरकार चालवतोय कोण, देशाचं सरकार चालवतोय कोण. टैरिफ बढ़ाने का जो कदम है, इससे एक बात तो साबित होता है कि इस समय अमेरिकी अर्थव्यवस्था एक इनसिक्योरिटी के फीलिंग में है. तो उस इनसिक्योरिटी के फीलिंग के चलते ट्रम्प जिस प्रकार के कदम उठा रहे हैं, उसके कारण दुनिया में कुछ उथल पुथल होना स्वाभाविक है. उसको मैच्योरिटी से हैंडल करना पड़ेगा. वही हमारा अर्थव्यवस्था, अमेरिकी अर्थव्यवस्था और दुनिया की अर्थव्यवस्था के हित में है.